राज्यातल्या सत्ताधाऱ्यांशी संबंधित कारखान्यांना तब्बल 1100 कोटी रुपयांची साखर पेरणी करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येते। सत्ताधाऱ्यांशी संबंधित 8 साखर कारखान्यांना ही रक्कम देण्यात येणार आहे असा निर्णय घेतला गेलाय। या कारखानदारांची हमी राज्य सरकारने घेतल्यामुळे राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून खेळत्या भांडवलासाठी हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली। महायुतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यावर विधानसभा निवडणुकीत मदत मिळावी म्हणून सरकारने काही साखर कारखान्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर मिळालेल्या विजयावर या कारखान्यांना ही मदत करण्यात येणार आहे। असे काही कारखाने असतात ते काही नीट चालत नसतात, त्यात बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी होत असतात, भ्रष्टाचार होत असतो। त्यामुळे बाकी कोऑपरेटिव्हला जर तुम्ही कंपेअर केलं तर जे चांगले चालतात, जे खराब चालतात, अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे जे चालू शकत नाहीत कारखाने, अशांना तुम्ही 1100 कोटी रुपये तिथं देता, म्हणजे कुठंतरी अनप्रोडक्टिव्हनेस नाही तर जिथं एफिशियन्सी नाही तिथं तुम्ही प्रोत्साहन देता। फक्त का? कारण का ते नेते तुमच्या पक्षात आलेत, तुमच्या पार्टीमध्ये आलेत। सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने राजकीय हेतूतून जर वापरला जात असेल फक्त नेत्याला खुश करण्यासाठी, आणि तो पैसा तुम्ही जर बघितला तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात नाही, तो मशिनरी विकत घेण्यासाठी जातो, ते तिकडनं पूर्वीचं कोणाचं तरी देय बाकी असते एखाद्या सप्लायरचं, त्याला पैसे देण्यासाठी जातं, पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा कधी पैसा चालत नाही। असं जर हे सरकार वागत असेल, हजारो कोटी फक्त नेत्यांना खुश ठेवण्यासाठी वापरले जात असतील तर हे कोणाचं सरकार आहे असा प्रश्न होतो। सामान्य लोकांचं सरकार नसून हे नेत्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टदारांचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। एक अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे, मग तो कोणाच्या ताब्यात असेल, खाजगी असेल, सरकारी असेल, विरोधी पक्षाचा आमदार असेल, सत्ताधाऱ्याचा असेल, ज्या कोणत्या पक्षाचा असेल, जिथं आवश्यकता आहे तिथं सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे। परंतु थक हमीच्या नावाखाली सुद्धा सरकार सत्ताधारी पक्षाच्याच कारखान्यांना मदत करत आहे आणि आर्थिक मदत करताना सुद्धा सरकार सत्ताधाऱ्यांचाच विचार करतं।